आज आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल या टॉपिकवरती काही रिव्हिजन प्रॉब्लेम घेणार आहोत. या स्क्रीनवरती जो प्रॉब्लेम दिसतोय तो सगळ्यांनी अगोदर वहीमध्ये लिहून घ्यावा आणि नंतर तो माझ्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करावा. जनरली आपल्याला अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्समध्ये काही वेळेला एखाद्या डॉक्टरने किंवा एखाद्या अकाउंटंटने ज्या वर्षी व्यवसाय सुरू केला त्या वर्षाची इन्फॉर्मेशन फक्त दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितले जाते. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला आपल्याला असं म्हटलेलं आहे की डॉक्टर प्रवीण commenced his practice on 1st April 2023 at जयसिंगपूर. तर 1 एप्रिल 2023ला हा जो डॉक्टर प्रवीण आहे यानं त्याचा व्यवसाय सुरू केला किंवा त्याची प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याची वर्षभराची जो काही रिसिट अँड पेमेंट अकाउंट आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आता हे रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिसिट साईडला तो प्रॅक्टिस करत असताना किंवा तो त्याचा व्यवसाय करत असताना कोणकोणत्या मार्गाने त्याला पैसे मिळाले किंवा रोख रक्कम मिळाली याची इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि कोणकोणत्या गोष्टीवरती त्याला मिळालेली जी काही कॅश असेल ती त्यानं खर्च केली याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते आणि याच्यावर मग आपल्याला रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागतं आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. इथे हे लक्षात घ्या की रिसिट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. हे सिमिलर टू कॅशबुक असतं किंवा कॅश अकाउंट असतं, हे लक्षात ठेवा. आणि जे आपण रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत ते एक नॉमिनल अकाउंट असतं आणि ते सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, लक्षात ठेवा. जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो त्याच पद्धतीनं रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार होणार आहे. त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन ॲडिशनल करावे लागतात किंवा काही ॲडजस्टमेंट ॲडिशनल करावे लागतात, एवढाच काही तो फरक असेल. अदरवाईज रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर इथं रिसिट साईडला आपल्याला सुरुवातीला कॅश इंट्रोड्युस्ड असा शब्द दिला आहे. हा कॅश इंट्रोड्युस्ड म्हणजे त्यानं त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायामध्ये कॅश आणली. ओके. आणि जर एखाद्या मालकानं व्यवसायामध्ये काही कॅश आणली असेल तर त्याला आपण कॅपिटल म्हणतो. त्यामुळे हे सुरुवातीला जे कॅश इंट्रोड्यूस आहे ती म्हणजे कॅपिटलची रक्कम आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला त्यानं वर्षभरामध्ये मिळवलेले रोख स्वरूपातले इन्कम दिलेले आहेत, जसे फीज रिसिव्ड आहे, रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी आहे किंवा व्हिजिट फीज आहेत किंवा मिसलेनियस रिसिप्ट्स आहेत. हे सगळे इन्कम आहेत. त्याचा डॉक्टरीचा व्यवसाय करत असताना त्याला फी मिळाली किंवा त्याचे जे काही डिस्पेन्सरी चालवत असताना त्याच्यापासून इन्कम मिळालं. काही पेशंटसाठी किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलला त्यानं व्हिजिट केली असेल तिथली व्हिजिट फी मिळाली आणि इतर किरकोळ काही मिसलेनियस त्याला इन्कम मिळालेलं आहे. हे सगळे इन्कम आपल्याला डेबिट साईडला रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या दिलेले आहेत. पेमेंट साईडला त्यानं पैसे कसे खर्च खर्च केलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सुरुवातीला आपल्याला फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर 1,00,000चं खरेदी केलं. इक्विपमेंट्स 3,80,000चे खरेदी केले. जनरेटर 2,40,000चा खरेदी केला. मेडिसिन्स 60,000ची खरेदी केली. स्टाफला सॅलरी दिली. त्याच्यानंतर रेंट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग, जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल बिल्डिंगचं भाडं दिलं. ऑफिस एक्सपेन्सेसवरती काही खर्च केलेला आहे. सन्ड्री एक्सपेन्सेसवरती काही खर्च केलेला आहे. व्यवसायातून काही पैसे ड्रॉइंगच्या स्वरूपात त्यानं काढलेले आहेत किंवा व्यवसायातून काही पैसे घेतलेले आहेत. त्या रकमेला आपण ड्रॉइंग म्हणतो. हे ड्रॉइंग दिलेलं आहे.
आणि मग त्याच्यानंतर बँक डिपॉझिट्स, काही पैसे त्यांनी बँक डिपॉझिट केले आहेत ते दिले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कॅश बॅलन्स दिलेला आहे, म्हणजेच या अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. ओके. आता या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, की रिसीट साइड असेल किंवा पेमेंट साइड असेल, तर आपल्याला असा विचार करावा लागतो, की जे काही इन्कम आयटम आहेत किंवा एक्सपेन्सेस आयटम आहेत, ते आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायचे आहेत. आणि ज्या काही असेट्स असतील किंवा लायबिलिटी असतील, त्या बॅलन्स शीटला घ्यायच्या आहेत. एवढं आपण जर डोक्यात ठेवलं आणि त्या पद्धतीनं आपण प्रत्येक आयटमचं पोस्टिंग करत गेलो, की मग आपला प्रॉब्लेम चुकण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ओळखता आलं पाहिजे, की जी पोस्ट किंवा जो आयटम येतोय तो नेमका काय आहे? इन्कम आहे, एक्सपेंडिचर आहे, असेट आहे, लायबिलिटी आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार तुम्ही पोस्टिंग केलं, की तुमचा प्रॉब्लेम बरोबर सुटू शकतो. ओके. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करण्या अगोदर नेहमी काय करावं? तर खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, त्या ॲडजस्टमेंटनुसार त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट ज्या आयटमवरती किंवा ज्या ज्या अकाउंटवरती येणार आहे, त्या अकाउंटला टिक मार्क करून घ्यायचं रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये. सुरुवातीला दिलेला आहे फीज रुपीज 50,000. फीज रुपीज 50,000 इज स्टिल टू बी रिसिव्ड. म्हणजे ₹50,000 एवढी फी अजून येणं बाकी आहे, ती मिळालेली नाही. चालू वर्षामध्ये एवढी फी आपली येणं बाकी आहे. तर फीज रिसिव्हला एक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर सॅलरी टू असिस्टंट अनपेड. तो जो असिस्टंट आहे त्याला ₹7,500 एवढी सॅलरी अजून पेड करायची बाकी आहे. त्यामुळं सॅलरी ऑफ ऑफ द स्टाफ याला टिक मार्क करून घ्या, कारण त्याच्यावरती त्याचा इफेक्ट येणार आहे. त्याच्याशिवाय आपणाला फर्निचर, इक्विपमेंट्स आणि जनरेटर याच्यावरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं. त्यामुळं फर्निचर, इक्विपमेंट आणि जनरेटर त्याला टिक मार्क करून घ्या. आणि मग हे केल्यानंतर मग आपण रिसीट अँड पेमेंट्स आहे त्याच्या डेबिटपासून सुरुवात करणार आहोत आणि डेबिट साईडची कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्यानंतर पेमेंट साईड कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळ्या ॲडजस्टमेंट घेऊन हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. ओके. चला. तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅलन्स शीट तयार करावी लागेल. बॅलन्स शीट. ओके. बॅलन्स शीट तयार करा. हे 2 अकाउंट हा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला तयार करावे लागतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण हे सोडवायला सुरुवात करू. ओके. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला आयटम आहे कॅश इंट्रोड्यूस्ड आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, की जर एखाद्या व्यवसायाची सुरुवात असेल किंवा व्यवसाय नव्याने सुरुवात केला असेल, तर काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सुरुवातीला जे काही इंट्रोडक्शनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते, की त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये किती पैसे आणले आणि त्या पैशाचं काय केलं, हे काही प्रॉब्लेममध्ये सुरुवातीच्या 1-2 ओळीमध्ये दिलं असतं. पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवातीला काही दिलेलं नाही. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायामध्ये किती कॅश इंट्रोड्यूस केली किंवा किती कॅपिटल इंट्रोड्यूस केलं, याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही कॅशची अमाउंट आहे 10,00,000. हे 10,00,000 म्हणजे या व्यवसायातलं कॅपिटल आहे. त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल कॅपिटल 10,00,000 म्हणून इनर कॉलमला घेणार आहोत. ओके. 10,00,000 हे इनर कॉलमला घेणार आहोत. ओके. कारण याच्यावरती काही ॲडजस्टमेंट असतात आणि त्या ॲडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं हे इनर कॉलमला आपण कॅपिटल घेणार आहोत. त्याच्यानंतर फीज रिसिव्हड. फीज रिसिव्हड हा इन्कम आहे. त्यामुळं तो रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्यायचा असतो. हे लक्षात ठेवा. रिसीट अँड एक्सपेंडिचर हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटच्या डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस घेतले जातात आणि क्रेडिट साइडला सगळे इन्कम घेतले जातात. त्यामुळं इथं रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय
फीज. ओके. आणि याच्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपण त्याच्या ही जी 5,00,000 अमाउंट आहे ती इनर कॉलमला घेणार आहोत. ओके. 5,00,000. त्याच्यानंतर पुढे रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरी हे सुद्धा आपण इन्कम असल्यामुळं रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. बाय रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी. ओके. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण ही फिगर जी 9,00,000 रुपये आहे ते डायरेक्ट आउटर कॉलमला घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर पुढे व्हिजिट फी हा सुद्धा इन्कम आहे, त्यामुळं तो रिसीट अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला बाय व्हिजिट फीज अमाऊंट आहे 3,00,000. त्याच्यानंतर मिसलेनियस रिसिप्ट्स आहे, हा सुद्धा इन्कम आहे, त्यामुळं बाय मिसलेनियस रिसिप्ट्स अमाऊंट दिलेली आहे 1,00,000 रुपये. ओके. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटची डेबिट साईड आपण पूर्ण केलेली आहे. आता आपण क्रेडिट साईडला जाणार आहोत. क्रेडिट साईडला पहिला आयटम आहे फर्निचर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फर्निचर ही एक असेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण फर्निचर घेणार आहोत. आणि या फर्निचरवरती आपल्याला ॲडजस्टमेंट घ्यायचे आहे, त्यामुळं इनर कॉलमला आपण 1,00,000 रुपये घेणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स ही सुद्धा असेट्स आहेत. इक्विपमेंट्स ही सुद्धा असेट आहे, त्यामुळं ती सुद्धा आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यावी लागेल. अमाऊंट आहे 3,80,000. याच्यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर जनरेटर ही सुद्धा असेट आहे, त्यामुळे ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार आहोत. जनरेटरची किंमत आहे 2,40,000. याच्यावरती पण ॲडजस्टमेंट असल्यामुळं हे आपण इनर कॉलमला घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे परचेस ऑफ मेडिसिन किंवा मेडिसिनवरती आपण खर्च केला. मेडिसिन हा एक्सपेन्स आहे, लक्षात ठेवा. ओके. मेडिसिन हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे आपण तो रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू मेडिसिन्स घेणार आहोत. मेडिसिन्सवरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. ओके. काही वेळेला आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये मेडिसिनचा क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो. जर मेडिसिनचा क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर तो मेडिसिनमधून इथून वजा करायचा आणि स्टॉक ऑफ मेडिसिन म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा असतो. एवढं लक्षात ठेवा. या प्रॉब्लेममध्ये अशी काही ॲडजस्टमेंट दिली नाही, त्यामुळे आपण मेडिसिनवरती झालेला सगळा खर्च हा रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची फिगर आहे सॅलरी टू स्टाफ टू सॅलरी. ओके. सॅलरी याच्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपण हे इनर कॉलमला घेतोय 3,00,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर रेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे? रेंट आहे. आणि ही रेंट हॉस्पिटल बिल्डिंगची आहे, म्हणजेच व्यवसायाची आहे, म्हणून आपण ही रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला घेतोय. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की जे खर्च असतील ते आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागतील. आउटर साईडला लिहा 1,20,000. त्याच्यानंतर दिलेला आहे आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस टू ऑफिस
एक्सपेन्सेस अमाऊंट दिलेली आहे ऑफिस एक्सपेन्सेसची 74,000. ओके, ऑफिस एक्सपेन्सेस हा सुद्धा खर्च आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे ऑफिस एक्सपेन्सेस नंतर सन्ड्री एक्सपेन्सेस टू सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ती अमाऊंट दिलेली आहे. सन्ड्री एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली आहे 50,000. त्याच्यानंतर दिलेले आहे ड्रॉइंग्स हे नेहमी कॅपिटल मधून लेस करावे लागतात. त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस ड्रॉइंग्स करणार आहोत आणि ड्रॉइंगची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 4,60,000. ड्रॉइंग हे नेहमी कॅपिटल मधून लेस केलं जातं. त्याच्यानंतर बँक डिपॉझिट्स दिलेले आहेत. बँक डिपॉझिट ही एक असेट आहे, त्यामुळे ती आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला बँक डिपॉझिट्स म्हणून घेणार आहोत आणि बँक डिपॉझिटचे अमाऊंट आहे 10 लाख रुपये. ओके, आणि त्याच्यानंतर कॅशचा बॅलन्स दिलेला आहे, म्हणजेच कॅश इन हँड अमाऊंट दिलेली आहे 16,000 रुपये. ओके, तर आपण रिसिट अँड पेमेंटच्या क्रेडिट साईडला जे काही अकाउंट्स होते किंवा ज्या ज्या गोष्टीवरती खर्च केला त्या सगळ्या अकाउंट्स आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला महत्त्वाच्या ज्या काही ॲडजस्टमेंट आपल्याला या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट जी फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यावरती थोडासा या टॉपिकमध्ये थोडासा वेगळा विचार करावा लागतो, तो म्हणजे एखादा इन्कम आउटस्टँडिंग असेल तर त्याच्यावरती आपल्याला एखादा इन्कम जर आउटस्टँडिंग असेल तर त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट करावे लागतात. त्या म्हणजे कशा आपण बघणार आहोत आणि आपल्याला माहित आहे की कोणतीही ॲडजस्टमेंट असली तर त्याचे 2 इफेक्ट घ्यावे लागतात. म्हणजे इथं एखादा आउटस्टँडिंग इन्कम असेल तर त्याचे एकूण 4 ठिकाणी पोस्टिंग करावे लागतील फक्त इन्कमच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. तर 50,000 रुपये फी ही आउटस्टँडिंग आहे. जर एखादा इन्कम किंवा एक्सपेन्सेस चालू वर्षाचा आउटस्टँडिंग असेल तर तो आपण ॲड करतो. ओके, आउटस्टँडिंग किती आहे? आउटस्टँडिंग 50,000. ओके, आणि मग आउटरला येईल एक मिनिट, आउटरला येईल 5,50,000, 5 लाख प्लस 50,000, 5,50,000. ओके, हा झाला याचा पहिला इफेक्ट. जर एखादा इन्कम आउटस्टँडिंग असेल तर ती आपल्या दृष्टीनं असेट असते, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेणार आहोत आउटस्टँडिंग फीज. ओके, 50,000 रुपये. हा झाला या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट. तिसरा इफेक्ट आपल्याला परत रिसिट अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला घ्यावा लागतो. तिसरा इफेक्ट हा परत आपल्याला रिसिट अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला घ्यावा लागतो. तो म्हणजे टू रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज. ओके, 50,000 रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 50,000. आणि चौथा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावा लागतो. ओके, रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज. तर अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल तयार करत असताना किंवा अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचा प्रॉब्लेम सोडवत असताना जर एखादा इन्कम हा आउटस्टँडिंग असेल तर त्याचे 4 ठिकाणी तुम्हाला
इफेक्ट्स घ्यावे लागतील. पहिला इफेक्ट हा जो इन्कम आउटस्टँडिंग आहे तो त्या इन्कममध्ये ॲड करावा लागेल. जसं आपण इथं फीजमध्ये आउटस्टँडिंग ॲड केलेले आहेत, चालू वर्षाचे असल्यामुळं ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट घेतला आपण बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग फीज म्हणून 50,000. तिसरा इफेक्ट घेतला आपण रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला रिझर्व्ह फॉर आउटस्टँडिंग फी 50,000. आणि चौथा इफेक्ट घेतला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिझर्व्ह फॉर आउटस्टँडिंग फीज 50,000. अशा पद्धतीनं आपण याचा विचार करतो. असं का केलं जातं? कारण पर्टिक्युलरली हे जे काही प्रोफेशनल्स असतात ह्यांची जी काही आउटस्टँडिंग फी असते ती वसूल होईल किंवा होणार नाही अशी सिच्युएशन असते. आणि त्यामुळं आपल्याला अकाउंटिंग काय म्हणतं की आपण इन्कमच्या बाबतीत आपण हा इन्कम येणार नाही याचा विचार करून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला हे 4 ठिकाणी पोस्टिंग करावं लागतं, जेणेकरून आपण रिसीट अँड पेमेंटच्या क्रेडिट साईडला फीजमध्ये ॲड केल्यामुळं 5,50,000 आपला इन्कम वाढलेला आहे. तो वाढलेला इन्कम आपण डेबिट साईडला 50,000 घेऊन कमी केला आणि बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडला घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर परीक्षेमध्ये ज्या वेळा एखादा इन्कम आउटस्टँडिंग असेल तर त्यावेळा कशा पद्धतीने याचं पोस्टिंग होतं किंवा कोणकोणत्या ठिकाणी याचं पोस्टिंग केलं पाहिजे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढे काय दिलं आहे की सॅलरी अनपेड आहे म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. याच्या बाबतीत मात्र एक्सपेन्सेस जर आउटस्टँडिंग असेल तर त्याचे फक्त 2च इफेक्ट होतात. एक म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये चालू वर्षाची सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर ती ॲड करायची. ओके. चालू वर्षाची आउटस्टँडिंग असेल तर ती ॲड करायची. तर ती अमाऊंट किती दिली आहे? 7,500 रुपये. ओके. 7,500. आउटरला येतील किती? 3,00,000 अधिक 7,500. 3,07,500. सेकंड इफेक्ट, एखादा एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल तर ती व्यवसायाच्या दृष्टीनं काय असते? लायबिलिटी असते. त्यामुळं आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहे आउटस्टँडिंग सॅलरी. किती अमाऊंट आहे? 7,500. ओके. 7,500 आउटस्टँडिंग सॅलरी 7,500. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे ॲडजस्टमेंट आपल्याला माहीत आहे की आपल्याला फर्निचरवरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, इक्विपमेंट्सवरती 10% आणि जनरेटरवरती 10% असं डेप्रिसिएशन चार्ज. तर असेच साईडला जिथं आपल्याला फर्निचर दिलेलं आहे त्याच्यामधून आपण डेप्रिसिएशन वजा करणार आहोत. डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशनची अमाऊंट आपल्याला किती दिलेली आहे, किती कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर ती 10% आहे. ओके. 10% आपण फर्निचरमधून वजा करणार आहोत, इक्विपमेंटमधून वजा करणार आहोत आणि जनरेटर या तिन्हीवरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं आहे. फर्निचरवरती 10% सांगितलं आहे. 1,00,000च्या 10% 10,000 होतात. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती करू शकता. ओके. आउटसाईडला येईल, आउटर कॉलमला येईल 1,00,000 वजा 10,000 90,000. इक्विपमेंट्सवरती 10% म्हणजे 38,000 येतील. ओके. आणि 3,80,000 मधून 38,000 वजा केले की अमाऊंट येते 3,42,000. त्याच पद्धतीनं जनरेटरवरती सुद्धा 10% सांगितलेलं आहे, त्यामुळे ही अमाऊंट येते 24,000 आणि 2,40,000 मधून 24,000 वजा केले की आउटरला येतील 2,16,000. ओके. मी तर काही फॉर्म्युले कॉपी केलेले आहेत त्यामुळे ते ऑटोमॅटिक येत आहेत, पण तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरचा वापर करून त्या फिगर्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करायच्या आणि आउटरला जो काही बॅलन्स येतो, डेप्रिसिएटेड व्हॅल्यू येते ती व्यवस्थित कॅल्क्युलेट करायची आणि त्याचं पोस्टिंग करायचं आहे. आता इथं जे डेप्रिसिएशन आपण चार्ज केलं हा ह्याचा झाला पहिला इफेक्ट. आपण त्या पर्टिक्युलर असेटमधून डेप्रिसिएशनची अमाऊंट वजा केली. सेकंड आपल्याला इफेक्ट घ्यावा लागतो तो म्हणजे
रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन. ओके. डेप्रिसिएशन आपण कशा कशावरती चार्ज केलं तर फर्निचर, त्याच्यानंतर इक्विपमेंट्स, त्याच्यानंतर जनरेटर. ओके. या 3 आयटमवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 10,000. इक्विपमेंटचं डेप्रिसिएशन आहे 38,000 आणि जनरेटरचं आहे 24,000. ओके. आता आपल्या रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधल्या प्रत्येक आयटमचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या काही ॲडजस्टमेंट होत्या त्या ॲडजस्टमेंट सुद्धा केलेल्या आहेत. आता हे केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करावं लागतं आणि त्याच्यावरती जो काही सरप्लस किंवा डेप्रिसिएट येईल ती अमाऊंट आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करावी लागते. इथं जर आपण बघितलं तर डेबिट साईडची टोटल 7,33,500 आहे आणि क्रेडिट साईडची टोटल जर बघितली तर 18,50,000 आहे. याचा अर्थ क्रेडिट साईड जास्त आहे आणि डेबिट साईड कमी आहे. याचा अर्थ हा सरप्लस आहे आणि त्यामुळे आपण काय करू, जी साईड जास्त आहे ती अमाऊंट दुसऱ्या साईडला घेतो 18,50,000. ओके. आणि ह्या 18,50,000 मधून वरती जेवढ्या आयटम फिगर्स असतील त्या सगळ्या वजा कराव्या लागतील, हे लक्षात घ्या. ओके. ह्या सगळ्या वजा कराव्या लागतील. तर ही जी टोटल अमाऊंट आहे ती टोटल अमाऊंट आहे 7,33,500. तर आपण इथून 7,00,000 एक मिनटं 7,33,500 वजा केले आणि आपला जो काही प्रॉफिट आलेला आहे किंवा प्रॉफिट आलेला आहे तो 11,16,500 आहे. हा प्रॉफिटलाच याच्यामध्ये आपण सरप्लस म्हणतो टू सरप्लस. ओके. सरप्लस आहे 11,16,500. ओके. 11,16,500. हा जो सरप्लस आहे तो आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करावा लागतो. त्यामुळं कॅपिटलमध्ये ॲड सरप्लस अमाऊंट आहे 11,16,500. राउटरला आपण घेणार आहोत. सुरुवातीला कॅपिटलचा बॅलन्स होता 10,00,000. त्याच्यातून आपण ड्रॉइंगची अमाऊंट वजा केली प्लस त्याच्यामध्ये सरप्लस ॲड केला. ओके. आता आपण दोन्ही साईडच्या टोटल करणार आहोत आणि आपण केलेला जो काही बॅलन्स शीट तयार केलेली आहे ती टॅली होते की नाही एवढंच बघणार आहोत. जर टॅली होत असेल तर आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे. ओके. तर मी एक्सेलमधल्या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं दोन्ही साईडच्या टोटल केल्या तर ते दोन्ही साईडची टोटल 18,50,000 18,50,000 म्हणजेच ही बॅलन्स शीट 18,50,000ला टॅली होते. आणि जर हे टॅली होत असेल तर आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. ओके. धन्यवाद.